चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे चेअरमन उद्योजक अण्णासाहेब चकोते यांची ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन नवी दिल्ली या संस्थेच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट या पदावर सलग 9व्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. नवी दिल्लीमधील प्रगती मैदान इथं 13 मार्च 2026 रोजी आयोजित केलेल्या संस्थेच्या 40व्या वार्षिक संमेलनामध्ये सर्वानुमते ही निवड करण्यात आली. परफेक्ट ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक HK बत्रा यांची असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. यावेळी संपूर्ण भारतातील सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. श्री गणेश बेकरी नांदणी प्रायव्हेट लिमिटेड व चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योजक अण्णासाहेब चकोते यांच्या औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची विशेष दखल घेण्यात आली. यावेळी गणेश बेकरी नांदणीच्या सेल्स कॉर्पोरेट हेड ऋतुजा चकोते व कॉर्पोरेट हेड अभिषेक चकोते यांनी या वार्षिक संमेलनामध्ये गणेश बेकरी नांदणीकडून प्रतिनिधित्व केलं. व्यवसायात नव्या पिढीचं ते नेतृत्व करतात. अल्पावधीतच त्यांनी आपल्या चिकित्सक वृत्ती व सखोल अभ्यास यामुळे बेकरी व्यवसायात आपला ठसा उमटवला आहे. संमेलनामध्ये बेकरी व्यवसाय वाढीवर विविध विषयांवर मंथन करण्यात आलं. आखाती युद्धाचे व्यवसायावर होणारे दुष्परिणाम, नवीन टेक्नॉलॉजी, जागतिक स्पर्धा, शासनाचे विविध नियम, भारतीय बाजारपेठेतील बेकरी उत्पादनाविषयी ग्राहकांच्या मध्ये जागरूकता निर्माण करणे आदी विषयांवर विचारविनिमय करण्यात आला. याप्रसंगी भारतीय बेकरी उद्योगामधील बहुमोल योगदानाबद्दल स्वर्गीय राम अवतार गुप्ता यांना मरणोत्तर लाईफटाईम अवॉर्ड 2025-26 प्रदान करण्यात आला. त्यांचे सुपुत्र शिवकुमार गुप्ता, कार्यकारी संचालक आशा राम अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी परिवारासह हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोनिक बायोकेम प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक गिरीश मतलानी व विशेष अतिथी म्हणून वजन मापन, ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकारचे संचालक श्री आशुतोष अग्रवाल हे उपस्थित होते. यावेळी ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष रमेश मागो, किटी ब्रेड, नवनिर्वाचित अध्यक्ष HK बत्रा, परफेक्ट ब्रेड, उपाध्यक्ष अरविंद सिंघल, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, शिवकुमार गुप्ता, आशाराम अँड सन्स, ट्रेझर संदीप आहुजा, मिल्कमेड आदी मान्यवर व देशभरातील बेकरी व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.